नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी पावसाळी अधिवेशनात बोगस निविष्ठा म्हणजेच बियाणं, खत आणि कीटकनाशकांवरती आळा घालण्यासाठी एक कायदा प्रस्तावित केलेला आहे. म्हणजे काय की तो कायदा येणार आहे, पण या कायद्याला आता उद्योगांकडून म्हणजेच बियाणे कंपन्या असतील, खत कंपन्या असतील, त्यासोबतच कीटकनाशक कंपन्या असतील, यांच्याकडून आता विरोध सुरू झाला आहे. आणि याच विरोधाची पुढची साखळी म्हणजे काय तर कृषी सेवा केंद्र चालक जे आहेत त्यांनी राज्यात 3 दिवसीय बंद पुकारलेला आहे. आता या बंदला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय, पण सरकारनं दखल घेतली नाही तर पुढील काळात बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा या कृषी सेवा चालकांनी दिलाय. हा विषय नेमका काय, मग हे बोगस निविष्ठा कायद्याचं प्रस्तावित कायद्याचं घोंगडं का भिजत घातलेलं आहे, याच विषयावर लिहिलंय ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव यांनी. तेच खास तुमच्यासाठी. राज्यात निविष्ठांसाठीचे सध्याचे कायदे कालबाह्य आहेत. कालबाह्य म्हणजे काय तर ते जुने झालेले आहेत. त्यात ठोस अशी शिक्षा आणि नुकसान भरपाईची तरतूद नाही आहे. त्यामुळंच कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या संदर्भातील 4 नवीन विधेयकं सभागृहात मांडली. त्यावर सखोल चर्चेची आवश्यकता असल्यानं ती संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आली. आगामी म्हणजे पुढच्या अधिवेशनात या संदर्भातील पुढची कार्यवाही अपेक्षित आहे. बोगस निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होतं, त्याचा संपूर्ण हंगाम वाया जातो. फक्त त्या निविष्ठांसाठी मोजलेले पैसे वाया जात नाहीत, तर जे नवीन पीक येणार असतं ते बाजारात विकून पैसे मिळाले असते ते अक्कल खाती जमा होतात. सध्याच्या कायद्यांमध्ये निविष्ठा उत्पादक म्हणजेच जसं की बियाणे, खत आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसुलीची तरतूदच नाही आहे. दोषींना हास्यास्पद शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे, म्हणजे जुन्या कायद्यात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सध्याचे कालबाह्य म्हणजे हे जुने कायदे रद्द करून नवीन कायदे काढण्याची आवश्यकता आहेच. वाद निर्माण झालाय तो नवीन कायद्यातील काही तरतुदीवरून. कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेते हे चोरच आहेत असं समजूनच या कायद्यांचा मसुदा तयार केल्याची प्रतिक्रिया निविष्ठा उद्योगातून उमटलेली आहे. म्हणजे निविष्ठा उद्योगाचं म्हणणं आहे की आम्हाला चोरच आहोत आम्ही बाबा, विक्रेते आणि उत्पादक असं समजूनच हा कायदा रचला गेलाय. महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड अधिनियम म्हणजेच MPDA ॲक्ट यामध्ये सुधारणा करून त्यामध्ये काय केलंय तर बियाणे अपराधी, खत अपराधी आणि कीटकनाशक अपराधी या नवीन घटकांचा समावेश केलाय. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींसाठी असलेल्या या कायद्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. त्यात कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांना समाविष्ट म्हणजे आता विक्रेते आणि कृषी निविष्ठा उत्पादक यांचा सुद्धा याच्यात समावेश केल्यामुळे उद्योगांमध्ये नाराजी आहे. तसंच शेतकरी नुकसान भरपाई रक्कम अधिनियम 2023 म्हणजेच MPCF ॲक्ट हा कायदा या व्यवसायासाठी लागू करण्यात आलेला आहे. बियाणं उगवलं नाही किंवा कंपनीनं केलेल्या दाव्याप्रमाणे त्याचे परिणाम दिसून आले नाही तर त्यासोबतच खत आणि औषधाचा दुष्परिणाम दिसून आला तर हा गुन्हा समजला जाऊन शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद या नवीन कायद्यांमध्ये आहे आणि त्यालाच या उद्योगाचा विरोध आहे. आता तुमच्या लक्षात आलं नेमका विरोध कशाला आहे. आता पुढे जाऊ. विक्रेते अधिकृत उत्पादकांकडून निविष्ठा खरेदी करून त्यांच्या मूळ पॅकिंगमध्येच शेतकऱ्याला ते विकत असल्यामुळं ती उत्पादनं अप्रामाणिक ठरल्यास किंवा उत्पादनांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास त्यासाठी विक्रेत्यांना जबाबदार धरू नये. उत्पादक कंपनीबरोबर विक्रेत्यालाही सहगुन्हेगार बनवण्याची तरतूद रद्द करून त्यांना साक्षीदार समजलं जावं अशी या विक्रेत्यांची मागणी आहे. त्यामुळेच हा बंद सुरू आहे. निविष्ठा उद्योगाकडून घेतल्या गेलेल्या आक्षेपांवर सध्या चर्चा काढून मार्ग काढणं शक्य आहे का तर आहे. त्यासाठी काय करावं लागेल, कृषी मंत्री मुंडे यांना सक्रिय भूमिका बजावण्याची त्यासाठी गरज आहे. म्हणजे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढणं, त्याच्यावरती विक्रेत्यांशी, उद्योगांशी, शेतकऱ्यांशी अशी समग्रपणे चर्चा करावी लागणार आहे. पण या आक्षेपांचीच ढाल करून नवीन कायदेच नकोत आणि आहे ते कायदे पुरेसे आहेत अशी भूमिका उद्योगाकडून रेटली जाते. हा दृष्टिकोन मात्र आक्षेपार्ह आणि निंदनीय असाच आहे. आजच्या काळाला सुसंगत अशा नवीन कायद्याची गरजच आहे. या प्रकरणाला आणखी एक कोण आहे, तो कुठला आहे तर ते पण समजून घेऊ. आधी कडक आणि अवास्तव तरतुदी करून उद्योगाला भीती घालायची आणि नंतर मांडवली करून नवीन कायद्यांच्या हेतूलाच हरताळ फासणाऱ्या सुधारणा विधेयकात करायच्या, हा तर राजकीय सत्ता केंद्राचा अजेंडा नाही ना, अशी ही शंका घेण्यास याच्यात जागा आहे. सरकारनं अल्पकालीन लाभासाठी म्हणजे अलीकडचं बघायचं बाबा, लवकर काहीतरी झोळीत पडतंय का आपल्या, याच्यामुळं
आपल्या विश्वासार्हतेवर बोळा फिरून शेतकरी हिताला तिलांजली देऊ नये असंच आमचं म्हणणं आहे. आता याच्याबद्दल सरकार खरंच निर्णय घेईल का काही, याच्याकडे आपलं लक्ष आहेच. या कायद्यात सुधारणा होतील का, त्याला उद्योगाचा विरोध आणखीन वाढत जाईल आणि शेवटी शेतकरी हितच याच्यात नाहीसं होऊन जाईल का, यावरही आपलं लक्ष असणारच आहे. या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती बळीराजा जागा हो या सिरीजमधून तुमच्या भेटीसाठी येत असतो. यामध्ये शेतीचे राजकीय विषय असतात, त्यामुळे तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या. तुम्हाला काय वाटतंय तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.